नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत, जे उबाटाचे 6 खासदार फुटले. त्यांनी दावा केलाय की निधी मिळत नाहीये, कामं होत नाहीत, त्यामुळे आम्ही पक्ष सोडलाय. खरं वाटतंय? नाही, आता आपण बघू शकतो म्हणजे जेव्हापासून हे एनडीए सरकार भाजप सरकार आलेलं आहे, एक सुडाचं राजकारण करताना दिसतंय. आज 70 वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला तेवढंच महत्व या ठिकाणी द्यायला पाहिजे. पण जेव्हापासून हे भाजप सत्तेवर आलेलं आहे, विरोधी पक्षाला कुठेतरी दाबण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आज बरेच योजनांचा जो निधी आहे, जो विरोधी पक्षांच्या खासदारांना तो न देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा नियोजन समिती असेल, डीपीडीसी असेल, त्याच्यामध्ये जो हक्काचा निधी असतो, कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांमधून निवडून आलेलो आहोत. लोकप्रतिनिधी असताना सुद्धा निधीमधून त्या ठिकाणी आम्हाला डावललं जातं, पण आहेच. पण जेव्हा आपण एखाद्या पक्षाकडून आपण निवडून येतो, त्या पक्षासोबत आपण त्या ठिकाणी लोकांनी आपल्याला तो पक्षाचा खासदार म्हणून निवडून दिलेला असतो आणि आपले कर्तव्य असते की त्या पक्षासोबत आपण प्रामाणिकता ठेवली पाहिजे. ज्या पद्धतीनं ही सगळी निवडणुकीला खासदार गेले होते, काल जी शिंदे गटामध्ये गेली आहे, एकतर एकनाथ शिंदेची शिवसेना नको किंवा भाजप नको म्हणून त्यांना लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं, निवडून आणलं. गट्टे मतदान करताना पाहायला मिळाले. तर सगळी जी मतदार आहेत त्या मतदारांची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटतं? निश्चितच लोकांनी जेव्हा आपण मतदान केलं, एखाद्या पक्षाकडे बघून त्या ठिकाणी आम्हाला संसदेमध्ये पाठवलेलं आहे. जेव्हा त्या एखाद्या पक्षाकडून जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या सभागृहात जातो, त्या पक्षाला आपण प्रामाणिक राहणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. आणि मी त्याच मताचा आहे की आपण ज्या पक्षाकडून निवडून आलेलो होतो त्या पक्षाला अखेरीपर्यंत आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. अगदी. आता काल जी निवडणूक पार पडली विधान परिषदेची, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे पुरस्कृत उमेदवार होते कृष्णा पाटील आष्टीकर, त्यांचा पराभव झालेला आहे. काय नेमकं कारण ठरलंय? नाही, आता कृष्णा पाटलांचं खरं तर आम्ही महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील उमेदवार होते. आम्ही 16 तारखेला काँग्रेस पक्षाच्या वतीने व्हीपही काढलेला होता की नगरसेवकांना आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं. आणि 17 तारखेला शिंदे गटात गेल्याची त्यांची बातम्या येऊ लागले आणि कृष्णा पाटलांनी खुलासाही केला की मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि आपण मला मतदान करावं. त्यांचं हे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आव्हानही केलेलं आहे. पण त्यांना 84 मतं पडले, पुढच्या उमेदवाराला 339 मतं पडले. मला वाटतं की 84 मध्ये मेजॉरिटी मतं ही काँग्रेसची मतं त्यांना मिळालेली आहेत आणि काही मतं आपण बघू शकतो की बाद झालेली आहे. तर निश्चितच काही प्रमाणात फटका त्या शिंदे सेनेच्या चर्चेमुळे त्यांना बसला असं मला वाटतं. ते तर आरोप करतात कृष्णा पाटील की काँग्रेसच्या लोकांनी मतदान केलं नाही, तसं व्हायला पाहिजे, कारण त्यांचे 92 होते, मला एकूण 84 पाटील. नाही, 92 मतदार काँग्रेसचे जरी असले तर त्याच्यापैकी 10 मतदार हे आमच्यासोबत नाहीये. ते अर्धापूरचे जे काँग्रेसचे मतदार आहेत ते भाजप सोबतच त्या ठिकाणी पूर्वीपासून आहेत आणि आमचे 82 मतदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यापैकी काही मतदारांनी पहिलेच नाराजी व्यक्त केली होती त्यांच्याविषयी. त्यांना जेव्हा उमेदवारी मिळाली होती ते मला वाटतं हातगाव हिमायतनगरचे भागातले काही काँग्रेसचे मतदार असतील, त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळं मला वाटतं की मेजॉरिटी काँग्रेसची मतं ही त्यांना मिळाली. माधवराव पाटील जवळगावकरांचे जे काही समर्थक होते मतदार, ते सोबत होते का नाही? नाही, ते आता हे बघा, मतदान हे गुप्त आहे. कोण सोबत होतं कोण सोबत नव्हतं हे आपल्याला काही सांगता येणार नाही. पण मला वाटतं की महाविकास आघाडीची मेजॉरिटी मतं हे कृष्णा पाटलांच्या पार्ट्यात. नागेश पाटील आष्टीकरांकडे शिंदे गटात जाणार ह्या चर्चा झाल्यामुळं कृष्णा पाटलांना फटका बसलाय असं वाटतंय? निश्चितच शिंदे गटात जाणार असल्यामुळं धर्मनिरपेक्ष जी मतं होती त्याचा फटका निश्चितच कृष्णा पाटलांना बसला असेल असं मला वाटतं. शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीने सांगितलं जात आहे की जे काही कर्जमाफी होणार आहे, हे कर्जमाफी होणार आहे म्हणून पीक विमा जो काही आला ती सुद्धा खाती लॉक केली जात आहेत. त्यांना पीक विमा सुद्धा जी काही आला तो मिळत नाहीये. खासदार म्हणून तुम्ही काय सगळे आदेश द्याल किंवा काय कारवाई करण्यासाठी पाऊल उचलाल? मी बरेच शेतकऱ्यांनी मलाही संपर्क केलेला आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे खाते लॉक करण्याचा प्रकार राष्ट्रीयकृत बँकेकडून झालेला आहे. पीक विमा आल्यावर पीक विमा हा त्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पीक विमा त्या बँकेला रोखता येत नाही. पण बऱ्याच बँकेंनी त्यांचे खाते लॉक केलेलेच आहे. बरेच शेतकरी माझ्याकडे तक्रार पण घेऊन आले ते. याच्याविषयी मी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी बोललेला आहोत आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आपण आदेश काढावा की ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा जमा झालेला आहे त्या कोणत्याही राष्ट्रीयकृत असेल कोणत्याही बँकेने त्यांचे खाते होल्ड करू नये किंवा लॉक करू नये. जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TVN मराठी, नांदेड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.